म बनी नि za 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 ni za za ni za za ni 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 za ri za ni za ri za ni za ri za ni za ri za ni za ma ri za ni za ri za ni da bani da ba ma ri za आ मन मंदिरा हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे बोलणे सांगणे सारे ओठावर अडखळे हरवुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुणगुणते. आणि हळूहळू जसं मी रियालिटी शोजमध्ये प्रोग्रेस करत गेलो तेव्हा प्रेशरचं पर्सेंटेज कमी झालं आणि मजेचं पर्सेंटेज वाढत गेलं. तर छंद कोणताही असो, आता माझा म्युझिक आहे, बाकीच्या मुलांचा वेगळा असू शकतो. कोणाला डान्स आवडतं, कोणाला आर्ट आवडतं, कोणाला वेगळे विषय आवडतात. तर मग माझं असं म्हणणं आहे की हो, ह्या वर्षात अभ्यास ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट असतो, पण आपल्या हॉबीज अशाच सोडून चालणार नाही. त्यामुळे जोपासायला तर पाहिजे आपले छंद. तू पाणी पिताना पण बॅकग्राऊंड म्युझिक देणार? माझी म्युझिकची वोकॅब्युलरी काय म्हणतात मराठीत? व्होकॅब्युलरी चालेल, शब्द संपदा. शब्द संपदा कौशल सरांनी नोटीस केलं आणि मग त्यांनी नंतर हा मला सांगितलं, ही गोष्ट मला सांगितली की दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी नको गाऊस, एक्सप्रेस करण्यासाठी गा. We don't have to go yet. ओके, अजून नाही जमलाय मला. आता अमेरिकन. ही छोटी गिटार नाही आहे. गिटारला 6 स्ट्रिंग्स असतात, ह्याला 4 स्ट्रिंग्स आहेत. नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाघना रे नारायणा. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे. येईल दिवस तुझाही मनसाची घर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा सर्ग झाल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आज बालदिन आहे आणि या बालदिनानिमित्त आपण सारेगम फेम ओमकार कानिटकर आणि पलाक्षी दीक्षित यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. खरं तर बालदिन म्हटल्यावर कुठल्या तरी लहान पाहुण्यांची गप्पा मारण्याची माझी इच्छा होती आणि हे अर्थात बाल आहेत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा याच्या आहेतच, कारण तुम्ही सुद्धा मनाने लहान आहात. पण जेव्हा आपण मनाने लहान असतो ना, तेव्हा आपल्याला एक गोष्ट फार आवडते आणि ती गोष्ट असते गिफ्ट. कोणी आपल्याला छोटंसं गिफ्ट दिलं ना की अरे वा क्या बात आहे असं वाटतं. त्यामुळे आज या दोघांना मी केकिनपकडून छान गिफ्ट हॅम्पर देणार आहे. ओमकार, खास तुझ्यासाठी, आणि पलाक्षी खास तुझ्यासाठी. थँक्यू. आणि केकिनपची खासियत अशी आहे की याच्यामध्ये कुठेही मैदा यूज केलेला नाही आहे. याच्यामध्ये सगळ्या कुकीज आहेत ज्या तुम्हाला डेफिनेटली आवडतील आणि या कुकीजमुळे आपल्या पॉडकास्टची सुद्धा मला वाटतं गोड गोड सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूयात आपल्या गप्पांना. आज आहे बालदिन आणि या बालदिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज या बालदिनानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत सारेगम फेम ओमकार कानिटकर आणि पलाक्षी दीक्षित या दोघांसोबत. आणि सुरुवातच त्या दोघांनी छान एक इन्स्ट्रुमेंट प्ले करून केलेली आहे. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. म्हणजे अशी सुरमयी सुरुवात झाली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्ही दोघं सारेगममधून पुढे आलात. ओके, तर त्याच्या आधीची पलाक्षी, त्याच्या आधीचा ओंकार आणि त्याच्यानंतरची पलाक्षी आणि त्याच्यानंतरचा ओंकार, यामध्ये काय फरक होता?
तर माझी गाण्याची स्टाईल किंवा माझं गाणं एवढं पॉलिश नव्हतं आणि मी सिलेक्टिव्हच जॉनर्स गायचे. पण जेव्हा मी सारेगामात गेले आणि सारेगामामधून परत आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी किती सगळे जॉनर्स गाऊ शकते. आणि जर मला प्रॉपर ट्रेनिंग मिळाली आणि हे मिळालं, गायडन्स मिळालं, तर माझं गाणं खूप छानपणे खुलू शकतं. आणि तेच झालं. ओंकार, तुझं काय अनुभव? मी खरं तर सारेगमपच्या पहिले ऑलरेडी 2 रियालिटी शो केलेले होते आणि त्यामधून सुद्धा मला खूप काही शिकायला मिळालं. पण सारेगमप एस्पेशली त्यामध्ये ॲज पलाक्षी सेड की अजून वर्सटाईल बनायला मिळाला ॲज अ सिंगर. पण फक्त ॲज अ सिंगर मी लिमिटेड नाही राहिलो. मला दुसरे संगीताचे प्रकारसुद्धा बघायला मिळालं, जसं हे कीबोर्ड वाजवणं, मग कंपोज करणं, अरेंज करणं. मला म्युझिक थिअरी जी असते त्यामध्ये ट्रेनिंग मिळालं फ्रॉम सारेगमप. आणि सारेगमपच्या पहिले मी वॉज प्रिटी नाही, पण सारेगमपच्या नंतर मी कंपोजिंग आणि अरेंजिंग करायला लागलो. मी 4 गाणी कंपोज केलेली आहेत आणि मी संजीवनी भेलांडे यांच्या स्वामी तारक मंत्र या गाण्याला ट्रॅक दिलेला आहे, अरेंज केलेला आहे. वा, सो येस, अशी सुरुवात झाली. खरं या दोघांची मुलाखत मी काही वर्षांपूर्वी घेतली तेव्हा असे दोघं छोटे छोटे होते. आता दोघं इतके प्रचंड मॅच्युअरली उत्तर देत आहेत की मी अशी सुरुवात झाली होती, ओंकार मोठा झालास रे, पलाक्षी मोठी झाली, हे लगेच त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. पण तुम्ही रियालिटी शोमधून पुढे आलात, तिथे भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या जॉनरची जशी गाणी गायला मिळाली तसे भरपूर इतर कष्टसुद्धा होते. तर तुमच्या मते रियालिटी शो म्हणजे काय? म्हणजे प्रेशर की खूप मज्जा? डिपेंड्स. जसं की म्हणजे जेव्हा मी सर्वात पहिल्या रियालिटी शोमध्ये आलो, सूर नवा ध्यास नवा, जेव्हा मी 7 वर्षाचा होतो आणि त्यावेळी प्रेशर खूप जास्त होतं. आणि 7व्या वर्षी प्रेशर होतं. आणि हळूहळू जसं मी रियालिटी शोजमध्ये प्रोग्रेस करत गेलो तेव्हा प्रेशरचं पर्सेंटेज कमी झालं आणि मजेचं पर्सेंटेज वाढत गेलं आणि लर्निंगचं पर्सेंटेज सुद्धा ऑटोमॅटिकली वाढत गेलं. पलाक्षी? सारेगमपा माझा पहिलाच रियालिटी शो होता आणि मी होते 9 वर्षाची. त्यामुळे मजा तर ऑब्व्हियसली होती कारण हा होता, माझे अजून पण इतर मित्र होते रियालिटी शोमधले. पण ऑफकोर्स प्रेशर पण होतं कारण कॉम्पिटिशन होती आफ्टर ऑल. आणि मग स्कूल पण होती, त्यामुळे स्कूलचा अभ्यास आणि गाणं, तर हे मॅनेज करायला हो प्रेशर होतं, पण मजा जास्त केली. मजा जास्त केली ना. तू आत्ता म्हणालीस की स्कूलचा अभ्यास आणि गाणं असं होतं. तुम्ही तेव्हापासून आजपर्यंत एका बाजूला गाणं तुमचं सांभाळत आहात आणि अभ्यासही सांभाळत आहात, याचा बॅलन्स तुम्ही दोघांनी कसा केलेला आहे? की अभ्यासाच्या वेळी अभ्यास, गाण्याच्या वेळी गाणं हे आहेच, पण हल्ली काय ना 9वी 10वी जरा जास्त अभ्यास असतो, मग तुम्ही कसं गाणं मॅनेज करता यामध्ये? तो प्रत्येक वेळी लेडीज फर्स्ट. आता 1 मिनिट, पाणी हवंय? पाणी. सॉरी. तू पाणी पिताना पण बॅकग्राऊंड म्युझिक देणार आहेस? सॉरी. नाही, मी हा कोणताही भाग एडिट करणार नाहीये. हा, अजिबात नाही. म्हणजे मला असं ओरिजिनल ओंकार कुठेतरी दिसला पाहिजे ना की असा पण आहे, आता सिरियस टोन मधला बाहेर पडला पाहिजे ना. ठेव ठेव ठेव, इथेच ठेव. ओके. अभ्यास आणि गाणं. ॲक्च्युली खरं तर बघायला गेलं तर लहानपणापासूनच सवय झाली दोघांना बॅलन्स करत यायची. कारण जेव्हा मी सारेगमपामध्ये होते तेव्हा मी 4थीत होते आणि 4थीत लॉकडाऊन होता. तेव्हा लॉकडाऊन चालू होतं, कोरोना होता. त्यामुळे मग ते ऑनलाईन स्कूल आणि रियालिटी शो तर अभ्यास आणि गाणं मॅनेज व्हायचं. पण त्यानंतरचे जे मी रियालिटी शोज केले, त्याच्यानंतर पण मी 2 रियालिटी शोज केले, तेव्हा मला हो थोडं कठीण गेलं हे दोन्ही मॅनेज करायला. कारण कसं तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेला मी जसं मॅनेज करू शकले होते तसं त्यावेळेला मला करता येणं शक्य नव्हतं. कारण तिथे हॉटेलमध्ये राहायचं होतं आणि माझी शाळा होती, त्यामुळे भरपूर दिवस माझी शाळा बुडली. पण हो मी केलं, नंतर कोपअप केलं. आता लास्ट इयरच मी स्टार प्रवाहाचा एक रियालिटी शो केलेला, मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं 3रं पर्व सीझन 3. तेव्हा मी होते 8वीत, आता 9वीत आहे आणि तेव्हा 8वीत होते. त्यामुळे त्या शोमध्ये असल्यामुळे माझं ऑलमोस्ट अर्ध वर्ष गेलं.
पण त्यानंतर आम्ही ही टर्म 2 मध्ये कोपअप करून 80% आणले. अरे वा, तू पण टक्के सांगणार आहेस? नाही, मला आठवत नाही. बरं, मध्ये हसण्याचा आवाज येतोय कारण आज आमच्यासोबत ऑडियन्स पण आहे, त्यामुळे ओंकार तू काय सांगशील? माझं सारेगमप मध्ये मॅनेज झालं आणि ऑनेस्टली 10वीमध्ये मॅनेज होतं. असं म्हणतात ना की म्युझिक परस्यू केलं की कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि मग त्याच्यामुळे माझं मॅनेज होतं. आणि असं आहे, म्युझिक माझं हॉबी आणि पॅशनसुद्धा आहे. सो म्हणजे किती अभ्यास जरी केला तरी म्हणजे म्युझिक केल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकत नाही. सो माझं होतं मॅनेज. मला ना तुमच्या दोघांवरून एक असा प्रश्न असा वाटतोय की खूप जणांना 10वी आली 12वी आली, बेसिकली पेरेंट्स की मुलांचे कुठे डान्स शिकत असतील किंवा गाणं शिकत असतील, ते क्लासेस बंद करून खूप वेळ अभ्यासावर फोकस करा याकडे लक्ष देतात. तुम्हाला दोघांना काय वाटतं याच्याबद्दल की 10वी 12वी किंवा जेव्हा असे आपले मोठे टप्पे असतात तेव्हा हे क्लासेस बंद करून फक्त अभ्यासावर फोकस करणं योग्य आहे की दोन्ही बॅलन्स करणं इम्पॉर्टंट आहे? दोन्ही बॅलन्स करणं, कारण बघा अख्खा दिवस अभ्यास पण नाही करू शकत ना. मी स्वतः 9वीत आहे. सॉरी, माईकवर हात ठेवला. ठीक आहे. मी स्वतः 9वीत आहे आणि माझा पण अभ्यास आता खूप वाढले, कारण हे स्कूल आणि पुढच्या वर्षी 10वी, त्यामुळे मग ते प्रेशर जरा असतंच ना बोर्ड्स एक्झामचं. पण मी माझं गाणं ऑब्व्हियसली कंटिन्यू केले, कारण ते माझं पॅशन पण आहे, माझी हॉबी पण आहे, मी त्यात करिअर पण करणार आहे. आणि म्युझिक हा माझा छंद पण आहे ना. तो छंद कोणताही असो, आता माझा म्युझिक आहे, बाकीच्या मुलांचा वेगळा असू शकतो. कोणाला डान्स आवडतं, कोणाला आर्ट आवडतं, कोणाला वेगळे विषय आवडतात. तर मग माझं असं म्हणणं आहे की हो, ह्या वर्षात अभ्यास ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट असतो, पण आपल्या हॉबीज अशाच सोडून चालणार नाही. त्यामुळे जोपासायला तर पाहिजे आपले छंद. नाही, दोन्ही बॅलन्स करायला पाहिजे. सेम. तर खरं तर मी सारेगमपानंतर खूप स्टेज शोज केलेत, पण आता थोडे स्टेज शोज कमी झालेत कारण अभ्यास जास्ती झालाय. पण म्हणजे असं हॉबी सोडायचा नाही आहे, हॉबी सोडायची नाही मला. तर मग माझे गाण्याचे क्लासेस, पियानोचे क्लासेस, ट्युशन बरोबरच सायमल्टेनियसली मी चालू ठेवलेत. आणि मला म्युझिक एज अ करिअर परस्यू करायचं आहे, तर मग मी दोन्ही बॅलन्स करतोय. ओके, फाईन. तुम्ही या सारेगमच्या जर्नीमध्ये अनेक कलाकारांना भेटला असाल, पण या अनेक कलाकारांना भेटत असताना तुम्हाला असं सुद्धा मनात कुठेतरी निर्माण झालं असेल की मला ना मोठे होऊन यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. तर तुम्हा दोघांना कोणासोबत काम करायला आवडेल? खरं तर असे खूप कलाकार आहेत. माझी म्युझिकची वोकॅब्युलरी काय म्हणतात मराठीत? व्होकॅब्युलरी चालेल, शब्दसंपदा. हा, शब्दसंपदा. हा, म्युझिकची वोकॅब्युलरी जेव्हा एक्सपांड झाली सारेगमपानंतर, तेव्हा मला खूप खूप जॉनर्सची लोक आवडायला लागली आणि ते माझे आयडल बनायला लागले. पण जर मी एक लिस्ट करू शकतो तर शंकर महादेवन. हां, कारण त्यांनी दोन्ही क्लासिकल म्युझिकचे फॉर्म्स म्हणजे कर्नाटिक क्लासिकल आणि हिंदुस्थानी क्लासिकल यामध्ये खूप काम केलेले आहे. आणि त्यांचा कंपोजिंग ट्रिओ आहे शंकर एहसान लॉय. त्यांची सुद्धा गाणी मला खूप आवडतात आणि मी कंपोजिंगच्या वाटेवर चाललोच आहे. तर त्यांची गाणी मला खूप आवडतात आणि ते मी अभ्यास करतो त्यांचा कंपोजिंगच्या दृष्टीने. आणि सांगायचं तर म्हणजे ऑल्सो ए आर रहमान, बिकॉज वाय नॉट ए आर रहमान. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस, बिकॉज वाय नॉट ए आर रहमान. आणि वेस्टर्नमध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ड्रीम थिएटर नावाचा बँड आहे जो मला खूप आवडतो. ड्रीम थिएटर. आणि इंडियनमध्ये जी मेटल जॉनर आहे ब्लेडीवूड सोबत सुद्धा मला ऍक्च्युली खूप काम करायला आवडेल, नॉट ॲज अ स्क्रीमर बट ॲज अ सिंगर. बर, पण तू मेटल मध्ये पण आलास आणि तू एका बाजूला क्लासिकलही करतोय. अमेझिंग. द थिंग इज की टॉरिन्स जी आमच्या शाळेमध्ये संस्था आहे, म्युझिक टीचर्सची संस्था आहे, त्यांनी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती, बॅटल ऑफ द बँड्स. 7वी 8वी आणि 9वीच्या वर्षामध्ये मी त्या कॉम्पिटिशनमध्ये गेलो. बँड कॉम्पिटिशन होती आणि त्यावेळी मी हा मेटल म्युझिकचा जॉनर डिस्कवर केला. आणि देन वी वर वन ऑफ द फर्स्ट पीपल टू कंबाईन क्लासिकल अँड मेटल इन दॅट कॉम्पिटिशन. झालेलं होतं आधीच. कहाणी या मूवीमध्ये पिया तू काय रुठा रे हे गाणं आहे आणि त्यामध्ये क्लासिकल आणि मेटलचं कंबाईन केलेलं आहे. पण वी वर वन ऑफ द फर्स्ट पीपल टू कंबाईन दोज जॉनर्स अँड प्रेझेंटेड इन दॅट कॉम्पिटिशन. व्हेरी गुड. तू काय सांगशील? खरं तर असे खूप कलाकार आहेत ज्यांच्यासोबत मलाही काम करायला आवडेल ॲज ओंकार सेड. पण द topmost people on my list I would say are A.R. Rahman, of course,
अँड शंकर एहसान लॉय. शंकर महादेवन सरांसोबत मी काम केलंय ऑलरेडी ॲक्च्युली, पण मला शंकर एहसान लॉय या ट्रिओसोबत काम करायचं आहे. आणि कसा एक्सपिरियन्स होता ग शंकर महादेवन सरांसोबत काम करण्याचा? काय शिकलीस तू? काय म्हणजे काय ओकेजन होतं की तू त्यांच्यासोबत असं गाणं गाऊ शकलीस? खरं तर सिप्लानी टफीज म्हणून एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला फॉर किड्स विथ ॲझमा. ओके. आणि त्याचं जे टायटल सॉन्ग होतं ते शंकर महादेवांनी कंपोज केलेलं. तेव्हा त्यासाठी मी आणि अजून 2 मुलं आम्ही तिघांनी मिळून ते गाणं गायले. कारण आज आय वॉज इन सारेगमपा लिटिल चॅम्प्स हिंदी आणि शंकर सर जज होते, त्यामुळे त्यांनी मला ऑलरेडी तिथे बघितलेलं. त्यामुळे मी आणि अजून ती 2 मुलं आम्ही ते गाणं गायले. व्हेरी नाईस. स्पीकिंग ऑफ शंकर एहसान लॉय, शंकर एहसान लॉय मधल्या एहसान सर आमच्या शाळेमध्ये आले होते आणि मी त्यांच्यासमोर परफॉर्म केलं होतं. मेरी माय गाणं परफॉर्म केलं होतं आणि कीबोर्ड सुद्धा वाजवून दाखवलेला त्यांच्यासमोर. तर त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली सगळ्यांसमोर की ओमकार इज शंकर एहसान लॉय 3 in 1. मला त्यावेळी त्या दिवशी खूप चांगलं वाटलं. क्या बात आहे, म्हणजे क्या बात आहे. आनंद झाला, यो आनंदित झालो. भावना तीच आहे ना. पोचलाय. बरं, आता पण मगाचपासून गाण्यांचा विषय आपला सुरूच आहे, तर आपण परत एखादं गाणं ऐकूयात का? तुम्ही दोघं एखादं गाणं परफॉर्म कराल का? येस, तुम्हाला आवडेल ते. ओमकार, आपण तुझ्यापासून सुरू करूया. ओके. मन मंदिरा ते जाने हो, मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना मन मंदिरा. वा, क्या बात आहे. सुंदर सुंदर, अप्रतिम. म्हणजे हे असा गाण्याचा मोड सुरू झाला ना की मला असं तर गप्पा आपण नंतर मारूयात. ओमकार, तू फक्त गात राहा. आता पलाक्षी, तुझ्याकडे. बरं, सगळ्यात आधी कोणतं वाद्य आहे जर आपल्या प्रेक्षकांना सांग बरं. हे युकेलेले आहे. आणि हे भारतीय वाद्य, जरा आम्हाला या वाद्याची माहिती आणि हवी. ह्याला छोटी गिटार म्हणून नाहीये. हा, ही छोटी गिटार नाहीये. गिटारला 6 स्ट्रिंग्स असतात, ह्याला 4 स्ट्रिंग्स आहेत. हे एक हवाईचं वाद्य आहे. इट्स अ ट्रेडिशनल हवाईयन इन्स्ट्रुमेंट. ओके. आणि कोणतं गाणं आपण आता ऐकणार आहोत? तोळा तोळा. ओके. मागे मागे तुझ्या विरविर तो हरवुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कनव तुझे गुण गुणते. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जुळतो उगाच मागे मागे तुझ्या विरविर तो. तुमच्या गाण्यांच्या मागे मी अशी भिरभिरते आता. सुंदर सुंदर, व्हेरी नाईस. तुझ्या बोलण्यामधून ना मला पलाक्षी असं थोडंसं जाणवतं की जेवढी तू मराठी बोलतेस तसं तू जरा इतर ॲक्सेंटमध्ये पण बोलतेस. हो ना? ते जरा इतर ॲक्सेंट ऐकव ना मला. मला अमेरिकन ॲक्सेंट येतो, ब्रिटिश ॲक्सेंट येतो, ऑस्ट्रेलियन येतो, आता सिंगापोरियन थोडा शिकतेय. ओके. रशियन येतो. बरं, सगळे ऐकव. पहिला ऑस्ट्रेलियन ऐकव प्लीज प्लीज. ओके, पहिला ऑस्ट्रेलियन ऐक. ट्राय वी डोंट हॅव टू गो येट. ओके, मग आता पहिले ऑस्ट्रेलियन. ऑस्ट्रेलियन. वी डोंट हॅव टू गो येट. ओके, अजून नाही जमलाय मला. ओके, आता अमेरिकन. वी डोंट हॅव टू गो येट. ओके, ब्रिटिश. वी डोंट हॅव टू गो येट. रशियन. वी डोंट हॅव टू गो येट. अजून कोणता येतो तुला? अजून कोणता येतं? सिंगापोरी. ओके. वी डोंट हॅव टू गो येट. ला. ला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस.
बरं, मला एक सांगायचं आहे तुम्हाला दोघांना की तुम्ही जसे इथे मी म्हणाले की तुम्ही लहान तुम्हाला अगदी बघितलंय आणि आता एकदम सगळे मोठे झालेले दिसतात, जेव्हा तुम्ही आज बाहेर शो करायला जातात तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात तुमच्याकडे बघून? मोठी झाली आहेस, मला हेच सांगतात लोक, मोठी झाली आहे. किंवा तुमच्या आधीच्या प्रवासाबद्दल काय सांगतात? बोलतात की तुला टीव्हीवर बघितलंय. मला बघितल्यावर तर लोक हेच विचारतात की कान कुठे आहेत तुझे. 2 एक्स्ट्रा कान. बरोबर. कारण माझं ते सिग्नेचर होतं ना सारेगामा मराठीमध्ये की 2 असे मिनी मास्टर कान. ते आता मी लावायचे बंद केलेत कारण इथे इथे कान दुखायला लागलेत मागे हेल्मेट लावून. तर मी कुठेही गेल्यावर मला सगळ्यात पहिली गोष्ट तीच विचारली जाते की कान कुठे आहेत तुझे बाकीचे 2. म्हणजे अजूनही लोकांना ती छोटी पलाक्षीच वाटते, ते खरे कान दुखायला लागले खोट्या कानांमुळे असते. ओ, तुझ्याबद्दल काय ओमकार म्हणतो? मला प्रत्येक वेळी सेम चेहरा बदलला, बारीक झाला वगैरे वगैरे. अरे सारेगममध्ये तुमचे काही खास अनुभव आहेत का की जे तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहिले आहेत आणि हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे तुमचा? हां, खरं तर असे खूप किस्से आहेत, पण त्यातला एक जो आहे तो मला सांगायचा आहे आज. एका एपिसोडमध्ये नागराज मंजुळे आणि रवी जाधव आलेले ॲज चीफ गेस्ट. तर मी लहान होते आणि मी लाईक असे चेहऱ्यांवरून ओळखायचं नाही ना कोणाला. तर मला बाबांनी अगोदरच दोघांचे फोटो दाखवून ठेवलेले, पण जेव्हा ते दोघं आले तेव्हा मी कन्फ्यूज झाले. मी गेले तिथे आणि त्यांना विचारलं की तुमच्यापैकी नागराज मंजुळे कोण आहे आणि रवी जाधव कोण आहे. मग त्यांनी काय रिॲक्ट केलं? ते बोलले अरे मी नागराज मंजुळे आणि हा रवी जाधव आहे. आणि ते बोलले हा अच्छा. निघून गेले मी तिकडे. अच्छा, म्हणजे तुला एवढं फक्त जाणून घ्यायचं होतं. ओके ओके. तुझा काय एक्सपिरियन्स? ओके, कंटिन्यू. त्याचंच कंटिन्युएशन आहे की छोटेसं की नागराज मंजुळेंना जायचं होतं कुठेतरी, त्यामुळे त्यांचे रिॲक्शन्स वगैरे घेऊन ते नंतर जात होते आणि माझं गाणं बाकी होतं, त्यामुळे ते निघत होते आणि मी त्यांना जाऊन विचारलं की कुठे झालात तुम्ही, माझं गाणं बाकी अजून. ते बोलले की हो मला नाही बघता येणार, मला जरा काम आहे, पण हा आहे ना बघ ते रवी जाधव. ते बोलले की हे आहे ते बघतील तुझं गाणं. बोलले ठीक आहे. हाय किस्सा. तुझा काय होता अनुभव? मला सुधीर फडकेंचं गाणं मिळालं होतं टू परफॉर्म इन सारेगामापा एपिसोड, आणि तिथे कौशली नामदार सर आले होते. आणि मला आता सारेगामापाच्या वेळी आय वॉज अ रिअल परफेक्शनिस्ट. होतं मॅक्स वर्स्टॅपेन जसा परफेक्शनिस्ट आहे तसं आय वॉज ट्राईंग टू बी अ परफेक्शनिस्ट इन दॅट टाइम. आणि मला प्रत्येक एक ताण, एक जागा, आणि स्पेशली सुधीर फडकेंच्या गाण्यामध्ये प्रत्येक ताण आणि एक जागा मॅटर करते म्हणजे करतेच. आणि दशरथा घे हे पायसदानमध्ये जे शेवटचं कडं होतं, कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने, दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धाम. त्यामध्ये एक आलाप होता आणि त्याच्या ते एक ताण होती, तीच मी प्रत्येक पहिल्या गाण्यांच्या तानासारखी घोटतोय आणि मी परफॉर्म केलं. आणि मग कौशल सरांनी नोटीस केलं आणि मग त्यांनी नंतर मला सांगितलं, ही गोष्ट मला सांगितली की दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी नको गाऊस, एक्सप्रेस करण्यासाठी गा. तर ही ॲक्च्युली ही मोठी गोष्ट आहे की कोणाला इम्प्रेस करण्यापेक्षा एक्सप्रेस करण्यासाठी. पण तुला दशरथा घे हे पायसदान माहीत आहे, मी म्हणणे याचं खरंच कौतुक आहे. एक ओळ गायची तर गाऊन दाखवशील का? दशरथा घे पायसदान दशरथा घे पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान दशरथा. मस्त. ही जी गाणी आहेत ना, ही गाणी गात असताना आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, म्हणजे ऑन व्हेरी सिरियस नोट. कारण ही फार दिग्गज गायकांनी गायलेली गाणी आहेत आणि त्याच्यामध्ये छोटीशी सुद्धा गोष्ट काही चुकली
तर त्याच्याबद्दल आपल्याला कोणीतरी येऊन सांगतं की अरे नाही हे असं नव्हतं बरं का, किंवा आम्ही असं ऐकलं होतं, असं थोडंसं होतं. तुम्ही ते गाणं त्यातल्या त्यात आपण किती परफेक्ट गाऊ शकतो यासाठी काय रियाज, काय प्रयत्न केले दोघांनी? कारण या दिग्गजांची गाणी गाणं हे खूप सोपं नाही आहे. मिनिमम 100 वेळा ऐकायची अशी गाणी. शाबास, व्हेरी गुड. आणि खरंच आहे असं आई मला सांगते आणि असं मला स्वतः वाटतं, कारण मी त्यावेळी केलंय. पलाक्षी, तू काय सांगशील? तेच काय, गाणं मी भरपूर वेळा ऐकायचे. जर कुठल्याही गाण्यात अशी एखादी ओळ किंवा जागा किंवा काहीही हरकत असेल जी मला जमत नसेल, जी मला कळत नसेल, ती मी लूपवर लावून ठेवायचे, हेडफोन लावून, आणि अख्खा दिवस तेच ऐकत बसायचे. एकच ताण? एकच ताण. जोपर्यंत मला ती कळत नाही किंवा डोक्यात बसत नाही किंवा येत नाही तोपर्यंत ऐकतच राहायचं. वन मोर टेक्निक आय एम्प्लॉईड इज ती गाण्याची नोटेशन काढणं. आता मी त्याच्या पहिल्यापासून, खूप पहिल्यापासून, म्हणजे 3 वर्षाचा असल्यापासून 4 वर्षाचा असल्यापासून मी गाणं शिकणं सुरुवात केली, शास्त्रीय संगीत. तर मग हळूहळू माझे ते स्वर माझ्या डोक्यात बसायला लागले, त्या फ्रिक्वेन्सीज. आणि मग हळूहळू मला नोटेशन कशी काढायची गाण्यांची ते कळायला लागलं. मग जर आपण गाणं बसवतोय एखादं, त्याचं नोटेशन काढायचं, नोटेशन एकदा वाचून घ्यायचं, एकदा गायचं, परत ऐकायचं, आणि मग ऐकायचं अंटिल यू गेट दॅट थिंग राईट. करेक्ट. पण हल्ली मी खूप जणांचं एक बघते की नोटेशन्सपेक्षा ना चाल कॉपी केली जाते. तुम्हाला स्वरज्ञान नसतं, तुम्हाला माहीत असतं की ह्याची ही चाल आहे, पण नेमकं ते गाणं कोणत्या स्वरापासून सुरू झालंय किंवा कोणत्या स्वरापाशी थांबलंय याचं खूप कमी नॉलेज असतं. तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे याच्याबद्दल काय सांगायला आवडेल? मग म्हणजे डिपेंड्स, म्हणजे नुसतं चाल फॉलो करणं आणि त्याबरोबरचं फिलिंग सुद्धा फॉलो करणं. म्हणजे नुसती चाल फॉलो केली तर फिलिंग कमी पडलं नाही पाहिजे. गाण्यात चाली एवढंच महत्वाचं, त्या गाण्याचं इमोशन पण असतं, भाव पण असतात. तर आजपर्यंत तुम्हाला दोघांना अशा कोणत्या गोष्टी ज्या गाणं शिकताना असं वाटलं की आपण कंपल्सरी फॉलो केल्या पाहिजेत किंवा तुम्ही आजपर्यंत करत आलात, अशा 3 गोष्टी जर सांगायच्या तर कोणत्या सांगाल? आणि मी पहिल्यापासून जे शिकत आलं, मी पेशन्स शिकत आलं. म्हणजे रियालिटी शोजमध्ये कधी काही येऊ शकतं, टू एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड, आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये पेशन्स ठेवणं हे शिकलं मी. शास्त्रीय संगीत शिकणं म्हणजे गाण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, आणि ह्याचा कुठला गाणं बसवण्यात सुद्धा फायदा होतो. कारण जेव्हा आपण गाणं बसवतो आणि जर क्लासिकल बेस्ड असेल तर त्याचा राग पहिले आयडेंटिफाय करणं, त्या रागाचा अभ्यास करणं, म्हणजे त्या गाण्यात जागा काढता येतील आपल्याला नवीन. आता कानडा असेल किंवा माझे मायरा पंढरी असेल, सगळे अभंग असतील, दिग्गजांचे अभंग असतील, अशी गाणी बसवताना शास्त्रीय संगीताचा आपल्याला खूप फायदा होतो. आणि प्रॅक्टिस करणं, आणि म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण परफॉर्म करू शकत नाही, म्हणून प्रॅक्टिस करणं, ह्या 3 गोष्टी शिकलोय. पलाक्षी, तू काय फॉलो करतेस? पहिली गोष्ट जी मी फॉलो करते ती म्हणजे रोज नियमितपणे रियाज करणे. रियाज शक्यतो मी कधी चुकवत नाही, रोज करते. आणि आज ओमकार सेड क्लासिकल म्युझिकचा अभ्यास करणे, कारण त्याचा गाण्यांमध्ये फायदा होतो. ॲज सेड क्लासिकल बेस्ड गाण्यांमध्ये कुठल्याही नवीन जागा वगैरे काढायला हेल्प होते. आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये जरी बघायला गेलो तरी सूर तर तेच असतात, बरोबर. त्यामुळे क्लासिकल म्युझिकचा ऑब्व्हियसली कुठल्याही जॉनरमध्ये मदत मिळते त्याची. कॅन बी मोर वर्सेटाईल. आणि तिसरी गोष्ट जी मी फॉलो करते ती आहे की कुठलंही गाणं बसवताना अगोदर मी ते ऐकते, ऐकून लिहून काढते, आणि मग ते गाणं बसवते. कारण माझी अशी सवय आहे की मी कुठल्याही गाणं न लिहिल्याशिवाय मला ते गाणं पाठच होत नाही. त्यामुळे मी काय करते, मी गाणं ऐकून लिहिते. नॉर्मली लोक लिरिक्स बघून लिहितात ना, मी गाणं ऐकून लिहिते. आणि जर मध्ये मध्ये कुठलेही असे शब्द असले जे नाही कळले तर मी लिरिक्स ला रेफर करते, पण नॉर्मली मी ऐकून गाणी लिहिते आणि मग बसवते. कारण माझी अशी सवयच आहे की मी गाणं लिहिल्याशिवाय मी गाणं पाठच नाही करू शकत, मला सवयच आहे तशी. पण ही चांगली सवय एका अर्थी, कारण ते तुम्ही जसं आपण म्हणतो की हाताखाली एकदा गेल्यावर आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतं, सबकॉन्शियस माइंड मध्ये ते एस्ट होतं, लगेच क्लिक होतं. आता ते पटकन क्लिक होण्यासाठी पण परत एक गाणं गाऊयात का? द क्लिक. येस, द क्लिक. कोणतं गाणं गाणार? तू सगळ्याच पद्धतीची गाणी फार सुंदर गातोस ओंकार. म्हणजे तू अगदी शास्त्रीय संगीतही उत्तम गातोयस, तू भावगीतही उत्तम गातोयस, भक्तिगीतही उत्तम गातोयस, आणि तू मेटलपर्यंत पोहोचलायस. आणि सेम विथ पलाक्षी, की ॲक्सेंट जरी तू अशा ह्याच्यात असशील तरी सुद्धा तुझ्या गाण्यामध्ये इतका गोडवा आहे आणि तुझा आवाज इतका सॉफ्ट आहे की
या खूप छान वाटतो आणि लोकांच्या मनापर्यंत तो पोहोचतो. बरं, मला आता जसं आपण मगाशी म्हणालो की तुम्ही प्रत्येक जॉनरमध्ये गाणं गाऊ शकतात. एक फार महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येक गाण्याची स्केल ही मला वाटतं की वेगवेगळी प्रत्येकाची असू शकते. खूप वेळा काय होतं की जेव्हा आपण कुठल्या मोठ्या व्यक्तींचं गाणं ऐकतो ना, तर त्याच स्केलमध्ये आपण लता मंगेशकर, बरोबर, आवाज खूप वर जातो, खूप वर जातो, आपल्याला नाही जमत. पण तेव्हा तुम्ही तुमच्या स्केलमध्ये ती गाणी गाऊन लोकांपर्यंत फार उत्तम पद्धतीने पोहोचवली आहेत आणि लोकांना ती अपील सुद्धा झाली आहेत. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते? कारण एकदम त्या स्केलला खरंच अवघड आहे, म्हणजे त्या खरंच त्या लेवलची माणसं आहेत, त्यांच्यासमोर नतमस्तक आहोतच आपण. पण तेव्हा तुमचा अनुभव काय होता? कारण एकदम हाय पिच आहे, आपण आपल्या पिचवरून करतोय. तुम्ही काय प्रॅक्टिस केली तेव्हा? म्हणजे बेसिकली कुठल्याही गाण्याची स्केल आपण स्वतःच्या हिशोबाने काढताना, म्हणजे ही तर एक गोष्ट आहेच की आपला आवाज कम्फर्टेबली वर जायला पाहिजे, पण अजून ही पण एक गोष्ट आहे की गाणं खूप डल नाही वाटायला पाहिजे, गाणं ब्राईटच वाटायला पाहिजे आणि आपल्याला पण गायला कम्फर्टेबल असायला पाहिजे. त्यामुळे नॉर्मली कुठल्याही गाण्याची स्केल फाइंड आउट करताना मी अगोदर गाणं पूर्ण ऐकते, त्यात बघते की हायेस्ट नोट कुठला आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या गाण्याचा हायेस्ट नोट वरचा सा आहे, तर मग त्याच्या हिशोबाने मी बघते की माझ्या कुठल्या स्केलला वरचा सा जातोय, आणि मग त्या स्केलला मी पूर्ण गाणं एकदा गाऊन बघते. म्हणजे जर एखादे खालचे नोट्स असेल तर खूप डल पण नको वाटायला, गाणं इक्वली ब्राईट पण वाटायला पाहिजे आणि चांगलं पण व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मला मी गायलेलं वाट दिसू दे हे गाणं गायलं होतं मी सारेगमपमध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये पहिले एक फिमेल सेक्शन येतो, गाण्याची की आहे सी शार्प मेजर, पण ते शिफ्ट होतं, की चेंज होते, 2 सेमीटोन वरती होतं, इट गोज फ्रॉम सी शार्प टू डी शार्प. म्हणजे जर सा आहे त्यांना पुढच्या रे मध्ये जातं, तो रे सा बनवून गाण्याच्या एंडला ते दिसू दे. आणि त्यावेळी मी सी शार्प पासून जी वगैरेला घेतलेलं, कारण ते डिफरन्स आहे ना, पहिले फिमेल सेक्शन आणि मग मेल अजय सरांचा आवाज. सो आय हॅड लाईक सम डिफिकल्टीज इन डुईंग दॅट, आणि कमलेश सरांनी मला खूप हेल्प केली आणि मला ते गाणं जमलं. सो त्यावरनं मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला की आपल्या रेंजच्या ह्याच्याने अनुषंगाने गाण्याची परफेक्ट स्केल कशी निवडायची. आणि आय वुड ऑल्सो लाईक टू से वन थिंग की जी स्केल असते किंवा की असते ऑल्सो डिटर्माइन्स द फिलिंग ऑफ द सॉन्ग. म्हणजे तर म्हणजे असंच काही फॉर्म्युला नाही आहे त्याला, पण इट्स समथिंग दॅट हॅपन्स. म्हणजे बी किंवा एफ शार्प आणि किंवा सी शार्प, ह्या टेक्निकल टर्म्स जरा सोप्या भाषेत सांगशील का? प्रात्यक्षिक ऐका. ओके, म्हणजे कळलं. पण म्हणजे असं मला वाटतं, असं म्हणजे माझं मी काही एक्सपर्ट वगैरे ओपिनियन असं देत नाही आहे, पण एफ शार्पच्या कीमध्ये एफ शार्प मेजर साऊंड व्हेरी ऑर्केस्ट्रल. आणि फॉर एक्झाम्पल ई मायनर, कारण ई मायनरमध्ये जाम मेटल गाणी आहेत आणि जाम डार्क वाटते ई मायनर, आणि देर आर ऑल्सो सम सर्टन इंटरवल्स विच आर डार्क. सो लाईक ही नॉर्मल जर तुम्ही वरती किंवा अशी यायला घेतली आणि यामध्ये काही भावगीत वगैरे गायलं तर ते वेगळं. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द जॉनर ऑफ द सॉन्ग. पण म्हणजे जर जास्ती मेटल ऐकणारी लोक किंवा जास्त जसं रॉक ऐकणारी लोक युजली सी मध्ये जातील किंवा मग एफ मध्ये जातील, एफ मेजर, एफ मायनर. ई मायनर इज किंवा कारण गिटार इज कुठलीही गिटार इज यू ट्यून टू ई, सो दे डू असं मेटलमध्ये चालू असतं. सो ई मायनर, that's how it impacts. फार विषयांतर झालं असेल तर सॉरी. पण आता हे करताना तुम्ही काही रेकॉर्डिंग्स पण केले असतील आता ड्युरिंग तुमच्या या जितक्या वर्षांचे आहात तुम्ही तेवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये, तर सगळ्यात पहिलं रेकॉर्डिंग तुम्ही जेव्हा केलं होतं तेव्हा तो अनुभव कसा होता? व्हेरी फर्स्ट रेकॉर्डिंग. मी ऑलमोस्ट 3-3.5 वर्षांची असताना एका रेडिओ स्टेशनसाठी एक ॲड रेकॉर्ड केलेली. बरं. एका लहान मुलीच्या आवाजात मी ॲड रेकॉर्ड केलेली. आणि मला ॲक्च्युली फारसं काही एवढं आठवत नाही, पण मला आठवतं की मी तिथे रेकॉर्डिंग करायला गेले आणि मी बाहेर आली, अशी खूप मोठी मोठी माणसं होती. एवढं आठवतं मला ना चेहरे आठवत, मला ना नावं आठवत, पण मला एवढं माहिती होतं की ते सेलिब्रिटी आहेत.
अच्छा, एवढंच माहित कारण होतं. त्यांच्या मागे मागे कॅमेरा फिरत होते. अच्छा, म्हणजे ज्यांच्या मागे कॅमेरा असतो ते सेलिब्रिटी असतात. मी 3 वर्षाची होते. हा. ओंकार, तुझा कसा होता फर्स्ट रेकॉर्डिंग एक्सपिरियन्स? खरं तर मला आठवत नाही. मी खूप लहान असताना 4-5 वर्षाचा वगैरे असताना असा बाप्पा बाप्पा माझा गणपती बाप्पा हे बाप्पाचं गाणं केलेलं. या प्रश्नाची ऑपॉर्च्युनिटी घेऊन मी तुला माझा सर्वात मेमोरेबल एक्सपिरियन्स रेकॉर्डिंगचा सांगू इच्छितो. तर महाराष्ट्र शाहीर या मूवीसाठी मला रिसेंटलीच अजय अतुल सरांकडे रेकॉर्डिंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तर साक्षात अजय सरांच्या आवाजात मला स्क्रॅच मिळालं हे बघून ऐकून विटनेस करून आय वॉज ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. त्यानंतर मी गेलो रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सगळी तयारी वगैरे करून मी तिथे गायलो. नॉर्मल अभंग होता, मी गायलो. आणि तिथे अतुल सर होते. त्यांनी बोललं की ते म्हणाले की वा, चांगला होमवर्क केलायस, तयारी करून आलायस, चांगला गातोस. आणि मग त्यांनी सांगितलं की शाहीर साबळे त्यावेळी 13-14 वर्षाचे होते आणि संत गाडगेबाबांच्या समोर त्यांना गायचं होतं. तर त्या सीनमध्ये माझं गाणं यूज झालेलं आहे. आणि यामध्ये त्यांचा गावरान ॲक्सेंट होता. तर थोड्या गावरान स्टाईलमध्ये त्यांनी मला कसं गायचं हे सांगितलं आणि मग मी त्या गावरान स्टाईलमध्ये त्यांना गाऊन दाखवलं आणि ते खूप खुश झाले आणि मला खूप आनंद वाटला. कसं गायलंस गावरान स्टाईल मध्ये? म्हणजे हा अभंग आहे, जे का रंजले गांजले. हा पंडित भीमसेन जोशी यांनी ऑलरेडी अजरामर करून ठेवला आहे. थोडीशी ऑल्टरनेटिव्ह चाल आहे, ते अजय अतुल सरांनी हे केली होती, सेट केली होती. सो इट गोज लाईक जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. पण इन्स्टेड ऑफ जे का रंजले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बरं, ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत ड्युरिंग रेकॉर्डिंग म्हणा, किंवा तुम्ही अजून लहानच आहात, अजून भरपूर शिकाल, पण आत्तापर्यंत जे शिकलात त्याचा मला वाटतं छान एक अनुभव तुमच्या गाठीशी नक्की आलेला आहे. आता थोडंसं एक मला विचारायचं, जेव्हा तुम्ही स्टेज परफॉर्म करत असतात असं कधी झालं की स्टेज परफॉर्मन्सच्या वेळेस लिरिक्स विसरला आहात? फक्त एकदा. कारण बाकी मी माझी लिरिक्स म्हणजे मी खूप असं विसरभोळा आहे, पण लिरिक्सच्या बाबतीत विसरभोळा नाही आहे मी. सो मला असे लिरिक्स कसे मधलं असं आठवलं नाही, असं कधी झालं नाही आहे. कोणत्या गाण्याचे लिरिक्स विसरलास आणि काय केलं? विसरल्यावर काय केलं? विसरल्यावर पुन्हा तेच कडं सुरू केलं आणि आठवलं मला. अच्छा, म्हणजे बाकी काही नाही. तुझ्या बाबतीत झालं कधी पलाक्ष असं? कधी कधी शब्द मिसप्रनाउन्स होतात. असं कधी कधी आपण बोलताना ह्याची मात्र त्याला, त्याची मात्र ह्याला असं बोलून टाकतो ना, तसं माझं होतं कधी कधी. अच्छा, मात्रा वगैरे आपण अगदी विसरते असं नाही. आता आपण एक शेवटच्या सेगमेंटकडे जाऊयात. तुम्ही लहान आहात, पण अनेक जण आहेत की ज्यांना आज गायक गायिका व्हायची इच्छा आहे, आणि छोटे छोटे मित्रमैत्रिणी, मी म्हणेन अगदीच छोटे आहेत ते, त्यांना तुम्ही काय सांगाल फ्रॉम युअर साईड? आम्ही खरं तर खूप लहान आहोत काही सांगायला. पण तुमचा अनुभव, सारेगमचा अनुभव, तुम्ही एवढ्या कलाकारांसोबत वावरलात, त्यांच्यासोबतचा अनुभव, यावरून तुम्ही त्यांना काय सांगाल? एक गोष्ट मी सांगू शकतो की मला क्लासिकल म्युझिक शिकण्याचा खूप फायदा झाला आणि त्यामुळे मला कुठल्याही जॉनरची गाणी इझिली बसवू शकतो, ती गाण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि मला ॲक्च्युली खूप फायदा झाला, कारण माझे स्वरसुद्धा डोक्यात सेट झालेत. सो हां, क्लासिकल म्युझिक जर तुम्ही शिकलात आणि तुम्हाला गाणं गायचं आहे चांगल्यापैकी, तर तुम्ही प्लीज म्हणजे असं क्लासिकल म्युझिक शिकून तुम्हाला खूप फायदा होईल. तू काय सांगशील पलाक्षी? की जसं एक कोणालाही गाणं शिकायचं असेल तर डेफिनेटली शिका, करा, आपला छंद जोपासा. मी तर एनकरेज करीन, कारण गाण्याचं क्षेत्र हेच मुळात बाकीच्या क्षेत्रांपासून खूप वेगळं आहे बघायला गेलं तर. असे खूप सगळे मोठे मोठे सिंगर्स आहेत ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू जाऊन ते खूप सक्सेसफुल झाले. त्यामुळे ह्या क्षेत्रात अशी खूप प्रॉबॅबिलिटी आहे की लोकांना सक्सेस मिळतं. त्यामुळे आय विल से की जर तुम्हाला शिकायचं आहे गाणं तर मग डेफिनेटली शिका. आणि ॲज ओमकार सेड की जर प्रॉपर लाईक गाणं, इफ यू वॉन्ट टू बी अ प्रोफेशनल सिंगर, then learning classical music will be very helpful for you. Will be very helpful, कारण त्याच्यामुळे एक बेस तयार होतो ना गाण्याचा, आणि मग त्याच्यावरती पूर्ण आपलं गाण्याचं फाउंडेशन बनत जातं. मग तुम्ही कुठलाही जॉनर गा, क्लासिकल म्युझिक ऑलवेज हेल्प्स. डेफिनेटली आय विल ॲडवाइज की हो नक्की करा.
जर तुम्हाला गाण्यात पुढे करायचं नक्की करा आणि प्रॉपर गायडन्स घ्या, त्याच्याने पण खूप हेल्प होते. डेफिनेटली. तू आहेस लहान, पण तू जे सांगितलं ते पॉईंट अगदी ॲक्युरेट आहेत आणि फार महत्त्वाचं आहेत. आपण हा पॉडकास्ट सुद्धा तुमच्या गाण्यानेच संपवूयात असं मला वाटतं. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा रमा रमणा. धावता श्रीहरी झडकरी, धावता श्रीहरी झडकरी, बलसागर गोविंदा, तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा, करितो परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा, दे प्रसादा व्यंकटेशा, जगताचा आनंदा रे नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा. नारायण प्रसन्न झालेला आहे. चला पलाक्षी. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात गेली, मिटले चुकून डोळे. केव्हा तरी पहाटे. किती गोड गायलंस. थँक्यू. मस्त, सुंदर. मला एक अजून छोटी रिक्वेस्ट आहे की इथे ऑडियन्स पण आहे, तर सगळ्यांना गाता येईल असं एखादं गाणं गाल का? विठ्ठल 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 विठ्ठल. तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली, वसावारीचा घेतला पावलानी, आभाळ म्हणते तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. विठ्ठल 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 विठ्ठल. आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप धानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हा लेकरांची विठू माऊली. माऊली 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 रूपा तुझे, माऊली 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 रूपा तुझे. विठ्ठल 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 विठ्ठल
सुंदर सुंदर. वा, मजा आली तुमच्या दोघांसोबत गप्पा मारताना, छान वाटलं. आणि संगीतमय असं पॉडकास्ट झालं असं म्हणायला हरकत नाही. छान तुम्ही मस्त गाणी लोकांना ऐकवलीत आणि मला पर्सनली छान असं वाटलं की मी ॲक्च्युअली एवढं ऐकते. त्यामुळे तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी म्हणेन की तुम्हाला एपिसोड नक्की आवडेल असाच आहे. त्यामुळे तुमचे भरभरून प्रेम आणि भरभरून आशीर्वाद आणि तुमचे अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. आणि यासोबत आपले जे गिफ्टिंग पार्टनर आहेत केकिन अप, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्यांच्याकडे प्रचंड व्हरायटी आहे आणि जे काही फूड आहे ते मैदा फ्री असल्याकारणाने हेल्दी आहे, अगदी कुकीजसुद्धा. त्यामुळे त्याची सगळी इन्फॉर्मेशन ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि ही स्लाईडसुद्धा तुम्ही आत्ता बघू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी ट्राय करा आणि कसं वाटलं तेही सांगा. धन्यवाद.